एनडीएच्या संसदीय मंडळाची बैठक संपन्न, घटक पक्षांचं मोदींच्या नावाला समर्थन। एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदींची एकमतानं निवड। नवी मुंबईतील कोकण भवनात भाजप ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने, घोषणाबाजीवरून उडाला खटका, पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप। शिंदेचे 7 आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात, लवकरच बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती। ठाकरे गट चर्चा करून निर्णय घेण्याची शक्यता। राहुल गांधींना बंगळुरू कोर्टाकडून जामीन मंजूर, मानहानीच्या खटल्याप्रकरणी जामीन, भाजपला भ्रष्टाचारी पक्ष म्हटल्याप्रकरणी सुनावणी। कंगना रनौत बाबत मला सहानुभूती, संजय राऊतांचा पत्रकार परिषदेत वक्तव्य। त्या कॉन्स्टेबलनं आईसाठी कायदा हाती घेतला, आईविषयी वाईट बोलली म्हणून कॉन्स्टेबलचा संताप। प्रफुल्ल पटेलांसारखा न्याय सर्वांनाच लावा, संजय राऊतांचा हल्लाबोल, फक्त राजकीय विरोधकांच्या प्रॉपर्टी होतात जप्त। रिझर्व्ह बँकेच्या व्याजदरात कपात किंवा कोणताही बदल न करण्याचा निर्णय, आरबीआयकडून रेपो रेट जैसे थेच, रेपो रेट 6.5% कायम। राजीनाम्याच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस ठाम, प्रदेशाध्यक्ष पदही नको असल्याची माहिती, पक्ष नेतृत्वावर अंतिम निर्णय। नाशिकमध्ये शिवसेनेचे 2 गट आमने सामने, दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी, संदीप गुळवे समर्थक आणि किशोर दराडे समर्थकांची एकमेकांविरोधात घोषणाबाजी। पुढच्या 3 ते 4 दिवसात मान्सून मुंबईत दाखल होणार, सातारा सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी।